तर आज छान असं ब्रेकफास्टमध्ये बनवलं होतं हा साबुदाणा आणि आज स्पोर्ट डे होता. त्याच्यामुळे बॅग आज स्कूलमध्ये अजिबात न्यायची नव्हती. त्याच्यामुळे तिच्याही टिफिनवर छान असं साबुदाण्याला जो की तो तिचा खूप जास्त फेवरेट आहे. तिच्यासोबत तो माझाही फेवरेट आहे. आज गुरुवार होता पण आम्हाला उपवास अजिबात नव्हता. त्यामुळे छान असं साबुदाणा खाल्ला. मग साबुदाणा वगैरे खाऊन झाल्यानंतर चला आता मग बसली हॉलची थोडीशी. म्हटलं चला बेडशीट जी बरेच दिवस झाले क्लीन केली नव्हती. म्हटलं चला ती धुण्यासाठी देऊया. त्यामुळे ही नवीन केली. पण ही बेडशीट मी आता झाले 2 महिने झाले घेऊन, पण कलर वगैरे जो आहे ना तो हळूहळू का जात आहे. त्याच्यामुळे नाही का मला असं वाटते की कॉटनची बेडशीट अजिबात मी ते घ्यायलाच लागत नव्हती. तर चला ते झालं सगळं. मग घरचं आवरलं होतं. आज ब्रेकफास्ट झाला, स्वयंपाक जो आहे त्याची प्रोसिजर म्हटलं थोडीशी लेट करूया. त्याच्यामुळे झाडू वगैरे मारून घेतला, झाडू छान करून घेतला, लगेच मग पोछा मारला आणि ही कामं जी आहेत ना मस्त असं निवांत चालू होते. मग आज वीकमध्ये मी 2 दिवस झाडांना पाणी देते. तर तोच 8 दिवस होता. छान असं झाडांना पाणी दिलं. झाडांना पाणी दिलं की असं छान वाटते ना, की खूप छान झाडंही फ्रेश वाटतात आणि आपल्यालाही खूप छान वाटते. तर तोच दिवस जो आहे ना आजचा होता. झाडांना छान असं पाणी वगैरे दिलं. मग घरांना छान असा पोछा मारून घेतला. पोछा वगैरे झाला होता आणि म्हटलं त्याला स्वयंपाकामध्ये कुकर मांडला. जे सिंपल जे ना आज असंच वरण बनवलं होते. तर पुढे काय बनवते ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये करणारच आहे. तर सोबत सिंपल अशी डाळ बनवणार होती. आता रेसिपी काही सोबत शेअर करत नाही, सिंपल आहे आणि मला तर वाटतं की इतकी खूप विशेष अशी आहे. त्याच्यामुळे रेसिपी अजिबात शेअर करत नाही आहे. छान अशी फ्रेश वगैरे झाली, देवपूजा करून घेतली, कपडे होते मशीनमध्येच कपडे लावले होते. ते कपडे वगैरे खाली टाकून आले. नंतर गेले किचनमध्ये. तर छान म्हटलं एक ग्लास असं ताक पिऊया. तर ताक जे आहे ना ते पियाला घेतलं. नंतर आठवलं की चला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच नाही, त्यामध्ये नाही का थोडंसं पिऊनही झालं होतं. नंतर मग ते ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं. छान असं ताक पिऊन घेतलं. नंतर छान असे फ्रेश झाली, कारण की केसाची आतनं ओली होती. आमच्याकडे थोडंसं इतकी आता थंडी नाही आहे, त्याच्यामुळे छान अशी फ्रेश झाली. नंतर घेतली. आज नाही का पोळ्या बनवायला खूप जास्त कंटाळा आला. असं कंटाळा कोणाकोणाला येतो का? मला तर येते. त्याच्यामुळे मग मी घेतल्या अशा बिठ्ठ्या बनवायला. आमच्याकडे त्याला बिठ्ठ्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा. तर छान अशा बिठ्ठ्याच्या आहेत ना मी बनवून घेतल्या, कारण की तर ऋतू 4 वाजेपर्यंत येणार नव्हती, एकटीसाठीच हवं. त्यामुळे मग मी अशा बिठ्ठ्या ज्यानं कट करून घेतल्या, छान अशा फ्राय करून घेतल्या. छान बिठ्ठ्या आणि असं तिखट वरण होतं. तर छानसं सिंपलचं जेवण केलं, जे की खूप छान बनलं होतं आणि लवकरही बनलं होतं आणि किचनही खराब झालं नाही. त्यामुळे चला तर असा होता आजचा ब्लॉग. तर बाय बाय.